तू जातोयस का इकडे तिकडे? पडले का? बोल खाली पडले का? बोल खाली. यस. हाँ बर. रखिए पैर. हाँ अब बिंदास. रखिए पैर. आइए नीचे. आइए नीचे. आइए आइए. साप आहे आणि हा विषारी साप दिसतो. हो यस. नमस्कार मित्रांनो, गुड इव्हिनिंग. आज आम्ही चाललो आहोत पदरगडला. 25 जानेवारी 2024 आहे आज तारीख. माणिक साहेब पण आहेत आणि सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब यांच्यातर्फे आमचा ट्रेकिंग आहे. हो. आणि आता आम्ही आहोत नेरळवरून टॅक्सी करून आम्ही जाणार खांडसला आणि तिथे थांबणार आहेत आज. तर भेटूया आता खांडसला. ठीक आहे. हा बरोबर जाऊ. बसा असं फिरवा. फिरूया ना. फिरवा. काय परत चालू द्या. रात्री मस्त गरमागरम पिठलं, भात, तांदळाची भाकरी, उसळ हे सर्व जेवण करून पौर्णिमेची रात्र असल्या कारणाने चंद्राच्या प्रकाशात थोडंसं बाहेर फेरफटका मारण्यासाठी आम्ही निघालो. सकाळी 6 वाजता उठून आम्ही गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. त्यानंतर पोह्यांचा नाश्ता करून आम्ही 6:30ला ट्रेकिंगसाठी आमच्या निवासस्थानातून बाहेर पडलो. लास्ट में आएगा. हाँ सर. संदीप मोकाशी. अरे भाई साहब पहचानता मैं आपको. हाँ लोखंडे. प्रकाश माणिक भोसले. कुणाल सेंदाणे माटुंगर. तो आपको मिले. और सर ये भी सर रेलवे में थे नाना. सैग बैग रेडी. चलो निकलेंगे. चलो. हर हर महादेव. कुंदन. हाँ. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. भारत माता की जय. पण नेहमीप्रमाणे नाईक साहेबांसोबतच आहे आणि नाईक साहेब काय ते सांगतात आपलं ट्रेकिंग बद्दल आजच्या. त्याला पुन्हा एकदा आपण भेटत आहोत आणि आज उपक्रम असा आहे की 9:30 वाजता 26 जानेवारीचा आपला प्रजासत्ताक दिनाचा आपला फ्लॅग होइस्टिंगचा कार्यक्रम आहे वरती. आणि साधारण 11 लोक आम्ही इथून निघालो आहोत. आता सकाळचे 7 वाजले असतील आणि 7 वाजले बरोबर. आणि ऑलरेडी ट्रेक सुरू केलेला आहे. आणि आज आमचे ट्रेकचे लीडर एव्हरेस्टर आहेत संदीप मोकाशी आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललो आहोत. तर पुढचा ट्रेक आपण बघूया पूर्णपणे. ओके चलो बाय. बाय. फॉरेस्ट काहीतरी असेल. हां पाणी अडवा, पाणी जिरवा. पण हे बघितल्यावर तुझ्या मनात आलं की नाही रात्री उतरने का टाइम हो जाएगा.
7 बजे ट्रैक शुरू किया है और ये है हमारे ग्रुप लीडर आज संदीप मोकाशी, एवरेस्टर। और हम आए अभी गणेश मंदिर में। यहाँ अपना पूरा रास्ता बराबर चलता है, जो भीमाशंकर और पदरगढ़ का एक ही रास्ता है। बाद में पदरगढ़ का रास्ता अलग हो जाएगा। और अपने साथ में 11 मेंबर्स हैं, सभी यहीं पर है। एक कुंदन जी है, बाजू में नाना कोड़ी है, ये हमारे देवदत्त देशमुख है, ये प्रकाश कनौजिया सर है, मलिक सर है, अभय है, और पीछे आप देख सकते हैं हर्ष पटेल, बंटी, हर्ष, जयेश, मानिक भोसले। और ये आज हमारी गिरियारोहण की इतनी सारी गिरियारोहण और प्रजासत्ताक दिन की इतनी टीम है 11 लोगों की। हा गणेश घाट आहे, हा कॉमनली यूज केला जातो भीमाशंकरला जाणाऱ्या लोकांकरता। खूप इझी आहे, 4, 4.5, 5 तास लागतात। आणि दुसरा शिडी घाट आहे। तर आता आपला हा जो रूट आहे हा गणेश घाट हा वरच्या प्लॅटूला गेल्यानंतर बायफर्केशन होईल। एक जाईल आपला पदरगड आणि दुसरा जाईल भीमाशंकर। मित्रांनो, पदरगड हा भीमाशंकर अभयारण्याचा भाग आहे आणि बोर्ड बघू शकता की कोर झोन आहे आणि एकदम अतिसंवेदनशील क्षेत्र, त्यामुळे आतमध्ये जंगलात प्रवेश निषिद्ध आहे। पण ट्रेकिंग साईडने तुम्ही जो पाथ आहे त्यांच्यासाठी तिथून ट्रेकिंग तुम्ही करू शकता। मित्रांनो, खरंच इथे जंगलात आल्याचं फील होतं की ॲक्च्युली हे वाईल्ड लाईफ झोन जो आहे, अभयारण्य वन्यजीव क्षेत्र, त्याचाच हा भाग असल्यामुळे जंगल तुम्ही पाहू शकता। दाट असं अभयारण्य हे आहे आणि गार असा वारा वाहत आहे। सकाळचे 7:30 वाजले आहेत। सूर्यकिरणांचा पण इकडे जंगलात प्रवेश झालेला आहे आणि जो एक ट्रेकिंग केल्यानंतर आता जरा सपाट भाग आहे, कारण की आता पठारावर आलो आहेत आम्ही। आता मस्त छान वाऱ्याची झुळूक आणि ट्रेकिंगचा आनंद येतो एकदम। जंगल पण सुंदर असं आहे। साप आहे आणि हा विषारी साप दिसतो बरं का। नाही, धामण नाही, धामण नव्हती ती। समोर दिसतोय पदरगड। ओके, त्याच्या पदरगडच्या मागे भीमाशंकर आहे। आता आपण भीमाशंकर पासून वेगळा रस्ता तयार होतो। समोर हा चाललेला भीमाशंकरचा रस्ता आहे आणि इकडे बघा उजवीकडे झाडाला एक शेंद्री रंगाची रिबीन बांधलेली आहे। हा आपला निशाण आहे। इकडनं आपल्याला उजवीकडे वळायचं आहे। पुढे अजून एका झाडाला बांधलेले आहे आणि दगडांचे एकावर एक 3 रचलेले हे आहेत, मनोऱ्यासारखे। हा, मनोरे आहेत। ते आपला रस्ता आहे, तो मार्किंग केलेला रूट आहे। चलो भोसले मावळे, चलो।
लोनावा भीमाशंकर जो ट्रेक करते हैं ना, भीमाशंकर लोनावा, तो इंद्रूट है, इधर से वसड़ी जाने 60 किलोमीटर का ट्रेक है, सही है। हाँ हाँ अभी हम लोग पदरगड के नळी में पहुंचे, नळी म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला। आणि हा खाली जो दिसतोय हा अपना रेगुलर चिमनीचा रूट है। ये अपना रेगुलर चिमनी रूट है, जहाँ से आप देख रहे हैं कि ट्रेकर्स आ रहे हैं ऊपर। अगर आप जूम इन करो थोड़ा तो दिखेंगे नीचे। और हम लोग जहाँ से आए हैं इस तरफ, ये विदाउट चिमनी वाला रूट है, इसको आप कौवा रूट बोल सकते हैं। हमारे सर ने कौवा रूट नाम दिया है। और यहाँ से अपने को रोप फिक्स किया हुआ है, यहाँ से हमको ऊपर जाना है। ओरिजिनल रूट है इधर का, मनीष सर इसमें अंदर देखिए ना, बंटी आला का रे? ना एकदम हाती नका थांबू, तिथेच थांब। हा कारण काय माहिती बघा, हे छोटे हात ठेवताना पण दगड सरकतो ना। आगे आगे चिमणीतून किंवा चिमणीच्या दुसऱ्या बाजूने वर चढल्यानंतर हा जो एक पॅच आहे मित्रांनो, हा चढण्यासाठी खूपच मला डेंजर वाटला, कारण की एका दोन साईडला पूर्णपणे दरी आहे आणि पाय ठेवण्यासाठी किंवा हात ठेवण्यासाठी इथे प्रॉपर ग्रीप नाही। पावसाळ्यात तर नक्कीच इथे खूप प्रॉब्लेम होत असाल। पैर फिसलने का फोबिया, अरे फिसलने का फोबिया, पैर फिसलेगा सीधा नीचे जाएगा। मोबाईल बाजूला ठेव, खाली लक्ष दे। हवा कसली? हा बघा तिकडे पण बघा बाबा। अभी हम लोग पदरगढ़ के पहले केव्स में पहुंचे हैं। अपना रॉक क्लाइंबिंग का पैच कंप्लीट हुआ है और आप देख रहे हैं यहाँ से भीमाशंकर का नज़ारा सामने दिख रहा है। ये सामने ये भीमाशंकर पाहिला तिकडे तीच सेकंड डेंजरस पार्ट ऑफ दिस पदरगड। काय लावता नाही। हा लाव तिकडे, बरोबर आहे, ओके बरोबर आहे। वरचे पकड पकड ठेव।
जुने पाण्याचे टाके आहेत. बघा या पाण्याच्या टाक्यात तुम्हाला पाणी दिसतंय. यमुनेचे पाणी पाजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. सुलतानीला जबाब देती जीवा. अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा. सिंह गर्जतो सिंह गर्जतो महाराष्ट्र माझा गरजा राष्ट्र माझा. छातीवरती अभिमानाची लेणी बोलादी मनगटे खेळीती खेळवी मगेणी. दारिद्र्याच्या उन्हात विजला निळाच्या कामाने विजला देश गौरवा साठी जिजला जिजला साठी जिजला. ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव जय शिवाजी. आईच्या गावात तुटला तुटला काय रे? तुटलेलाच होता. तो विचारतो टास्क करून घे ना माझ्या याच्यात सगळं फुल बॅगच दे ना माझी. हा, बस सुपर. ही पदरगडची गुहा नंबर 2. ऐसी चाय फिर से बननी नहीं चाहिए. ऐसी चाय फिर से बननी नहीं चाहिए. थोडं चायला सगळे कचरा पण आणि आम्ही इथे चहा बनवतो. पुढच्या वेळी काढा. साहेब खावा वाटतायत. त्यांचा वाढदिवस आहे आज. नाही बाबा राज्याभिषेक आहे. फिर आप चाय पीने लगे. माणिक फोटो कडे नंतर बघ बाबा.
चलो. हे नाना कोळी आपले आधीच परिचित आहेत आणि हा मागे पदरगडचा सुळका दिसतोय. हा सुळका नानांनी बेयर हैंड क्लाइंब केला होता. नाना कोळी ने ये पिनाकल बेयर हैंड क्लाइंब किया हुआ था. तो हम उनसे जानना चाहेंगे कि उनका एक्सपीरियंस कैसे रहा. नाना प्लीज बताइए कि आपका एक्सपीरियंस कैसे रहा. क्लाइंब करताना बिले घेतला होता. बिलीनंतर मी असं फ्री क्लाइंब केलं. संध्याकाळचे 4 वाजले होते. वर पोचता पोचता 6ला पोचलो वरती आणि काळोख व्हायला लागला. काळोख झाल्यानंतर बिलेचा रोप होता. आता उतरणार कसा. रोकाने उतरताना होल्ट मिळत नाहीयेत. पाय पण ठेकता येत नाही. मग तो रोपचा एंड होता. एक एंड रोप वर खेचून घेतला. एक रोप खाली ठेवला इथे. एक रोप एंड तिकडे त्या बाजूला ठेवला. पलीकडे एका आमचा जेवढी साथीदार होता त्याला सांगितलं तुझ्या कमरेला बांध आणि तिकडे खाली बस. अँकर सारखा तो होल्ड घेऊन खाली बसला. त्या रोपला धरून जसं रॅपलिंग करतात तसं मी उतरवतो तर खाली आलो इथपर्यंत. मग त्याला सांगितलं आता तू फ्री हो. मी पण आता फ्री होतो. रोप सगळा खिचून घेतला. मी फ्री झालो सगळा. क्या बात आहे. जबरदस्त. इथूनच चढलेलं ना मध्ये इकडे. तुम्ही निकालो जिसको निकालना है उसको. अभी किसका बैग रह गया. आगे एक बैग. उसका 100 रुपये चार्ज असा आहे. या साईडला इन्क्लाइन आहे. इकडे आता घसरतो एकदम. एवढी लोक जाऊन आली घसरतो म्हणून तर मी थांबतो. आता हा इथे एक मिनिट थांब. एक मिनिट. आता तो खालती घे. ओके थँक्यू व्हेरी मच. इथे काय होतं खालती हा घसरतो इथे. मी पुढच्या वेळी हातोडी चिणी घेऊन येतो. काम करून टाक. एक एक करून जा. हा पॅच जरा सगळ्यात डेंजर वाटला मला. आणि आता उतरताना बघा उभं उतरण्याचा स्कोपच नाहीये. सगळे बसूनच उतरत आहेत आणि खाली दोर आहे. दोरच्या साह्याने उतरायचं आहे. तोही पॅच खूप डेंजर वाटला. तर बघूयात आता चाललोय का. रॅपलिंग करत उतरायचं का. रॅपलिंग नाहीये. तुला फक्त बिले देतोय म्हणजे तुम्हाला सेफ्टी करता. रॅपलिंग करता जर केलं तर आपल्याला कमीत कमी ते 1.5 तास जाईल आपला. ओके. तू रॅपल करू शकतो पण ते पोझिशन घेण्यापासून घेऊन सगळं ते शिकायला लागेल. बस ना टाईट. ठीक. ओके ओके. पोट थोडं आतमध्ये घे. हा ते छोटंसं जे गली घुसती आहे त्यात गलीत उतरायचं. तू जातोयस का इकडे तिकडे. रोप लाईन फॉलो कर. बस परफेक्ट. आता या बाजूला यायचं आपल्याला असं. आता ती रस्सी हलकीच धर कारण तुला दगड पकडून जायचंय. या बाजूला ये. अजून लेफ्ट. हा अजून तुझ्या थोडं बाहेर ये. अजून बाहेर ये. दोन्ही पायांच्या मध्ये दोन. हा आणि तसाच खाली जा जरा अजून. आता तू हात लावून नॉर्मल उतरतो तसं उतरू शकतो. नाही नाही सोडायचं सोडू शकतो. आता ती जिथून दोरी जाते तिकडूनच तुला उतरायचंय. इकडे बघ रे. इकडे बघ.
हा हातावरनं काढा. चल एकदा हे कर बस ना. बस वे कहाँ से जाएंगे देशमुख, यहाँ से कि यहाँ से? लेकिन यहाँ पे नहीं, लेकिन गिरेगा तो मरेगा नहीं इधर, इतना तो पक्का है ना. हाँ? अटक के बैठेंगे, फायर ब्रिगेड को आना पड़ेगा, वो आएगा 2 दिन के बाद. तीन 6 7 हो गए, अभी भी 4 बाकी है. 7 हो गए. कनौजी असं चिमणीमध्ये उतरते हुए चिमनी में उतरते हुए कौवे से आके चिमनी पे जा रहे हैं. नॉट पकड़ के जाने का और सबसे लास्ट में थोड़ा सा प्रेशर आएगा. ठीक है, सबसे लास्ट में आपको उतर ते बाहेर घेऊन बाहर खोलना नहीं है. खोलना नहीं है, पकड़ के जाना है. खोलो मत. और यही से नीचे बैठना है. हळूच पहिले पाय सोड. हळू हळू अख्खे पाय फ्लॅट सोड गेले खाली. सोडले. हा थोडेसे असे पुढे पंजे लाव, नाहीतर सगळं घासणार ना फ्रंट. पायाचे पंजे लाव. आता नेक्स्ट गाठीकडे जायचं आपण. पडले हा पडले ना. कोण खाली तुझी गाठ सोड गाठ. नेक्स्ट गाठीकडे. इधर रखिए पैर, रखिए पैर. हाँ हाँ बिंदास रखिए पैर. आइए नीचे, आइए नीचे, आइए 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 और आइए थोड़ा सा इधर 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 आना चाहिए. हाँ बस, हाँ बस 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 बस. ओके. तिकडून पण आहे रास्ता. लेकिन वहाँ से भी आप ऊपर जा सकते हो. बीच में ऐसा पैच है कि आपको रस्सी पकड़ना पड़ेगा, रस्सी बांध के जाना पड़ेगा. हाँ स्क्रैच आले. अभी दोपहर के 3 बज गए हैं और हम लोग का ट्रिप सक्सेसफुली कंप्लीट हो गया है. 12 लोग चढ़े थे, 12 लोग वापस आ गए और ट्रैक बहुत ही अच्छा रहा. गाइडेंस बहुत ही अच्छा रहा. सेफ एंड साउंड. सी यू सून. बाय.